विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी संपली असून आरोप प्रत्यारोपाच्या प्रचाराच्या तोफाही थंडावल्या आहेत। मतदानापूर्वीचे 48 तास महत्त्वाचे असल्याने एकीकडे राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवर निवडणूक पथकाची करडी नजर आहे, तर दुसरीकडे सर्वपक्षीय नेते आणि उमेदवारांकडून गुप्त बैठक आणि राजकीय डावपेचांनाही सुरुवात झाली आहे। तर राज्यात 5 नोव्हेंबर पासून निवडणूक प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती। त्यात राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका, प्रचार फेऱ्या यामुळे निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे। आरोप प्रत्यारोपांमुळेही राजकीय वातावरण तापले होते। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तर आघाडीच्या उमेदवारांसाठी खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचार सभा घेतल्या। त्याचप्रमाणे राज्यातील नेत्यांनीही आपापल्या उमेदवारांसाठी दणक्यात प्रचार केला। यात ज्येष्ठ नेते शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा समावेश आहे। सुमारे 13 दिवसांच्या प्रचारानंतर जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत। बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून येत्या शनिवारी 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा